फक्त सांध्यांवर काम करतं का, तर असं नाहीये ना. जेव्हा ऑस्टिओपॅथी इन्व्हेंट केलं, ऑस्टिओ या शब्दाचा ना ग्रीक डिक्शनरीद्वारे खूप काहीतरी वेगळा अर्थ येतो. त्याचा अर्थ होतो फ्रॉम इनसाइड. फ्रॉम इनसाइड म्हणजे काय, आतून, आणि पॅथोस म्हणजे सफरिंग. म्हणजे आपली म्हणजे पेशंटचा जे पण काही आजार असेल, जे पण त्यांना काही त्रास होत असेल, जेव्हा त्याला आतून त्याला हील केलं जातं, म्हणजे त्याचं का तो प्रॉब्लेम होतोय तो सापडून आणि मग त्याला जेव्हा आतून त्याला पूर्णपणे बरं केलं जातं, त्याला म्हणतात ऑस्टिओपॅथी. ऑस्टिओपॅथी म्हणजे असं नाही की ते फक्त सांध्यांवर काम करतात किंवा बोन्सवर काम करतात, असं नाही. ऑस्टिओपॅथीचा अर्थ आहे असं काही की जे तुम्ही फ्रॉम इनसाइड म्हणजे आतून जेव्हा तुम्ही त्याला बरं केलं जातं, तर त्याला म्हणतात ऑस्टिओपॅथी. म्हणजे ऑस्टिओपॅथी आम्ही तर इंडियामध्ये बाबा कधीच ऐकलं नाही. आपल्या तर आपल्या नाशिक जिल्ह्यात पण कोणीच नाही, एक पण ऑस्टिओपॅथ नाही, मीच आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑस्टिओपॅथी आलं कुठून, कोणी याला स्टार्ट केलं? प्रत्येक, जसं आपल्याला माहिती, आयुर्वेदा खूप वर्षांपूर्वीच आहे ना, म्हणजे ते आपल्या वेदांमधून आपल्याला आयुर्वेद आलंय. तसं ॲलोपॅथी पण मॉडर्न मेडिसिन. ॲलोपॅथीला मॉडर्न मेडिसिन का म्हणतात? कारण मग ते नंतर त्याला डेव्हलप झालं, म्हणून मग ते मॉडर्न मेडिसिन. मग आयुर्वेदा एन्शियंट मेडिसिन किंवा ट्रॅडिशनल मेडिसिन मध्ये येते, की ते खूप पूर्वीपासून आपल्याकडे चालत म्हणजे ते चालू आहे. तर मग ऑस्टिओपॅथी कोणी स्टार्ट केलं? तर ऑस्टिओपॅथी स्टार्ट केलं डॉक्टर अँड्र्यू टेलर स्टील यांनी. याला त्यांना म्हणतात फाउंडर ऑफ ऑस्टिओपॅथी किंवा फादर ऑफ ऑस्टिओपॅथी. यांनी हे चालू, हे स्वतः पण एक फिजिशियन्स होते, सर्जन होते. आणि त्यांचं काय झालं, जेव्हा त्यांच्या स्वतःचे मुलं, त्यांची वाईफ एका आजाराने खूप सफर झाले आणि त्याच्यातच त्यांचे प्राण गेले. मग कसं व्हायचं, तर त्याचा त्यांनी खूप डिटेलमध्ये अभ्यास केला, म्हणजे एकदम सूक्ष्म स्तरावर त्यांनी खूप अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर त्यांना कळालं की आपली बॉडी जी आहे ना, ती खूप इंटेलिजंट आहे. म्हणजे आपली बॉडी जी आहे, आपलं जे ह्युमन शरीर जे आहे, ते सगळ्यात जास्त इंटेलिजंट आहे. आणि त्याला स्वतःला रिकव्हर करण्याची पण त्याच्यात ॲबिलिटी आहे ना. त्याचा एक साधारण उदाहरण म्हणजे इम्युन सिस्टीम. तो फक्त एक पार्ट झाला, जी आपली रोग प्रतिकार शक्ती असते. पण फक्त रोग प्रतिकार शक्तीच नाही, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या शरीरात चालत असतात कंटिन्युअसली ना. ते कधीच थांबत नाही. आपलं शरीर जे आहे ते कंटिन्युअस चालणारे मशीन आहे. तर मग हे कसं चालतं, याच्यात काय, हे काही न करता, म्हणजे आता जेव्हा जन्मापासूनच आपण मेडिसिन्स घेत नाही, आपण काहीच घेत नाही, तरी पण बरेचसे आजार आहेत ते त्याचे क्युअर होतात. म्हणजे तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागात बरेचसे लोक काहीच मेडिसिन्स घेत नाही, पण ते त्यांचे बरेचसे बरे होऊन जातात. इव्हन मोठ्या मोठ्या आजारातून ते बरे होऊन जातात. कसं काय ते बरे होतात? कारण आपल्या बॉडीमध्ये स्वतःला हील करायची पॉवर आहे ना. तर त्यांनी आपलं जे ह्युमन शरीर आहे त्याच्यावर त्यांनी खूप काम केलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी हे ऑस्टिओपॅथी असं डेव्हलप केलं की ते काय करतात, म्हणजे मी तुम्हाला सांगते सिंपल एक्झाम्पल ना. आपला पाईप आहे ना, आणि नळातून पाणी येतं, ठीक आहे. पाईपात कुठेतरी एक छोटासा दगड अटकला ना, पाईपाची लेंथ एवढी आहे, त्यात थोडासा दगड अटकला, तर काय होईल, जो फोर्स नळातून येतोय तो कमी येईल ना. स्टार्टिंगला तो कमी येईल, मग त्याच्यानंतर काय होईल, ते अजून तो कमी कमी होत जाईल आणि दगडाच्या आजूबाजूला अजून घाण साठली तर एकदम तो पाईप ब्लॉक होऊन जाईल, मग नळातून बिलकुल पाणी येणार नाही. आपल्या पण शरीरात असंच असतं. आपल्या शरीरात खूप सारे पाईप्स आहेत ना. आपण श्वास घेतो किंवा आपलं जे सर्क्युलेशन चालतं, आपलं हृदय ज्या प्रकारे काम करतं, आपली नर्वस सिस्टीम ज्या प्रकारे काम करते, असं खूप साऱ्या पाईप्स आहेत आपल्या शरीरात. आणि त्याला पाहिजे की त्याला गती पाहिजे, त्याला मोशन पाहिजे. जर त्या गतीमध्ये कुठे जर काही प्रॉब्लेम आला, म्हणजे तिथे कुठे ब्लॉक आला, तर त्याच्यामुळे काय होईल की जिथे तो त्याचा सप्लाय जायला पाहिजे त्या भागात तो अफेक्ट करेल. आणि त्याच्यामुळे मग काय होईल, हळूहळू स्टार्टिंगला काही जाणवणार नाही, जेव्हा यंग असतो तेव्हा काही जाणवणार नाही. मग जेव्हा आपलं एज वाढत जातं, मग तसे तसे हे आजार जे आहेत ते बाहेर यायला लागतात आणि मग ते आजाराच्या याच्याने येतात ना, आजाराच्या याच्याने लोकांना समजतात. पण मग ही जी प्रोसेस आहे ना, आजार एका दिवसात नाही होत ना. जर काही व्हायरसेस बॅक्टेरिया असतील त्यांचा जो आजार होतो तो वेगळा, पण हे जे
सांध्यांचे आजार असतील किंवा ज्यांना पचनशक्तीचे आजार असतील, असे खूप सारे आजार आहेत ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायसिस ना, मानेचे विकार, तसे खूप सारे मायग्रेन, खूप सारे आजार जे आहेत ना ते एका दिवसात नाही आहेत. खूप वर्ष काय आपली बॉडी ना स्वतः हील करत जाते, ऍडजस्ट करत जाते आणि मग ते ऍडजस्ट करत जाते. एक वेळ येते की जेव्हा आता बॉडी ऍडजस्ट करायचं म्हणते नाही बाबा आता माझ्याकडून ऍडजस्ट नाही होणार, आता मी अजून काही हेल्प नाही करू शकत. मग काय येतं, मग थोडं दुखायला लागतं त्या भागामध्ये, मग हळूहळू दुखायला लागतं. मग काय होतं, तो भाग तरी पण इग्नोर केलं, तरी पण दुर्लक्ष केलं की अरे काही नाही होत, होऊन जाईल ठीक. मग त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यातून दुसऱ्या भागाकडे, त्याच्यामुळे दुसरा भाग पुन्हा फेकतो तर मग दुसरीकडे दुखायला लागतं. मग असं करत करत मग आजार व्हायला लागतात ना, मग सिव्हिअर आजार व्हायला लागतात. पण एकदम ते एका दिवसात नाही होतं, म्हणजे खूप वर्षांपासून ते आपल्या शरीरात चेंजेस होत असतात. मग ऑस्टिओपॅथीमध्ये आम्ही काय करतो, ऑस्टिओपॅथीमध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप सूक्ष्म स्तरावर एकदम डिटेलमध्ये अभ्यास केला जातो आणि मग पेशंटला त्या प्रकारे ट्रीट केलं जातं ना. मग आता हे पहिलं जेव्हा ऑस्टिओपॅथी अँड्र्यू स्टेलर यांना सापडलं ऑस्टिओपॅथी, मग त्यांना तो विद्यार्थी पाहिजे होते. मग त्यांनी काय केलं, पहिलं जे स्कूल आहे ऑस्टिओपॅथीचं ते स्टार्ट केलं याच्यामध्ये ना, USA मध्ये त्यांनी स्टार्ट केलं. त्याच्यानंतर मग त्यांच्या स्टुडंटने पण अजून कॉलेजेस स्टार्ट केले. मग काहींनी ब्रिटिश स्कूल ऑफ ऑस्टिओपॅथी तिकडे स्टार्ट केलं, युरोपमध्ये स्टार्ट केलं. मग त्याच्यानंतर बऱ्याचशा युरोपियन कंट्रीमध्ये ऑस्टिओपॅथी असं पसरायला लागलं. आणि त्यानंतर युरोपियन कंट्रीमध्ये, वेस्टर्न कंट्रीमध्ये ऑस्टिओपॅथी आहे, बाहेरच्या देशांमध्ये आहे. एशिया आणि आपल्या इंडियामध्ये पहिल्यांदाच शिशु युनिव्हर्सिटीमध्ये ऑस्टिओपॅथी स्टार्ट झालं. मग जेव्हा हे चालू झालं तेव्हा मग येणारे टीचर्स पण सगळे बाहेरून येणारेच होते. मग आता ऑस्टिओपॅथी हे नॉन इन्व्हेजिव्ह, म्हणजे बाहेर यांना पेशंटला आपण नाही कट करत नाही किंवा काही करत नाही, त्याच्यामुळे इन्व्हेजन काहीच नाही करत. कोणत्या प्रकारचं पण त्यांना मेडिसिन्स देत नाही ना, कोणत्याच प्रकारचा ड्रग्ज देत नाही. मग त्याच्यामुळे हे एकदम सेफ आणि इफेक्टिव्ह आहे. दुसरं म्हणजे आपण यांना हातानेच ट्रीट करतो. मग आता डायग्नोसिस पण आपण हातानेच करतो आणि ट्रीटमेंट पण हातानेच करतो. मग मी तर सांगितलं की एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ऑस्टिओपॅथी ना फिजिओथेरपी आहे ना, ॲक्युप्रेशर आहे ना, ॲक्युपंक्चर आहे. मग ऑस्टिओपॅथी म्हणजे काय, हातानेच कसं सगळं ठीक होतं, हातानेच कसं तुम्ही डायग्नोज करतात आणि हातानेच कसं तुम्ही ट्रीट पण करतात. मग ऑस्टिओपॅथी हा जो कोर्स आहे ना 4 वर्षाचा, बॅचलर साठी, मास्टरचा 2 वर्षांसाठी, तर त्यात काय करतात. हॅलो, तर या कोर्समध्ये काय होतं की जेव्हा आपण ऑस्टिओपॅथी शिकतो तेव्हा या ज्या गोष्टी ज्याच्याने आपली पूर्ण बॉडी एक डिटेल त्याचा अभ्यास केला जातो. मग कोणकोणते त्याला विषय, अनाटॉमी म्हणजे आपली जी शरीर काय आहे, शरीरामध्ये कोणकोणते स्ट्रक्चर आहे त्याचा डिटेल अभ्यास, अनाटॉमी. एम्ब्रिओलॉजी म्हणजे जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं त्याचं जसं डेव्हलपमेंट होते, मग ती डेव्हलपमेंट कशी होते, त्या पण ज्या गोष्टी असतात त्या आपल्या आयुष्यात आपल्या खूप अफेक्ट होत राहतात ना. मग त्याच्यामुळे अनाटॉमी, एम्ब्रिओलॉजी, फिजिओलॉजी असे खूप जे मेडिकल सब्जेक्ट आहेत या सगळ्यांचा डिटेल अभ्यास करून मग ऑस्टिओपॅथीने मॅन्युअल आम्ही डायग्नोसिस करू शकतो आणि ट्रीटमेंट पण देऊ शकतो. मग या ऑस्टिओपॅथीचे ना 3 पार्ट आहेत. ठीक आहे, आता हे कसं सांगते मी तुम्हाला, त्या आयडिया येईल की ऑस्टिओपॅथीचं कसं आहे. आपल्या शरीरामध्ये 3 याच्यात डिवाइड केले त्याला. एक म्हणजे आपले जे आपले अवयव जे आहेत, म्हणजे आपलं लंग्स असतील, हृदय असेल किंवा लिव्हर असतील, इंटेस्टाईन, आतडे, तर हे सगळे अवयव आहेत, तर त्यांची एक सिस्टीम. एक याच्यात डिवाइड केलं की जिथे आपले सांधे किंवा मसल्स हे सगळे त्याचे मस्क्युलोस्केलेटल, आणि एक आहे का आपलं नर्वस सिस्टीम आहे ना, जिथे आपलं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आणि तिथून जाणारे सगळ्या नर्व. तर या 3 याच्यात त्याला डिवाइड केलं आणि मग या 3 यांचं पूर्ण अनालिसिस करून, डायग्नोसिस करून त्या प्रकारे आम्ही ऑस्टिओपॅथीद्वारे ट्रीट केला जातं. कारण या सगळ्या गोष्टी आपलं शरीर एक आहे ना, म्हणजे असं नाही की तुम्हाला पायाला लागलं आणि त्यानंतर त्याचा तुम्हाला दुसरीकडे काही त्रास नाही होणार. म्हणजे पाय दुसऱ्या कोणाचा आहे आणि हात दुसऱ्या कोणाचा आहे असं तर नाही होणार ना. पायाला लागलं तर शरीर तर एक आहे, दुखतं तर पूर्ण शरीराला, त्रास तर शरीरालाच होतो ना, कारण शरीर एकच आहे. ही जी गोष्ट आहे ना ती माझी मिसिंग होत होती ॲलोपॅथी प्रॅक्टिसमध्ये. ॲलोपॅथी प्रॅक्टिसमध्ये मी जेव्हा करत होते तेव्हा मला असं वाटत होतं की मी फक्त सिम्पटम्स बेसिसवर जाते किंवा फक्त डिसीज बेसिसवर जाते. असं नाहीये की पेशंटला महत्व दिलं जातं ऍज अ डिफरंट पर्सन.
म्हणजे कसं की 10 लोकांना सपोज मानेचे आजार आहेत ना, 10 लोकांना मानेचं दुखणं आहे, पण त्या 10 लोकांना मानेच्या दुखण्याचं वेगवेगळं कारण असू शकतं. काहींचा ऍक्सिडेंट झाला असेल, काहींना दुसरा थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे मानेचे आजार चालू झाले, काहींना कशामुळे, काहींना प्रॉब्लेम चालू झाले मग पडले ते, आणि मग पाठी पडले आणि त्यातल्या पायाला लागलं, पण हळूहळू ते सगळं मानेपर्यंत पसरलं. असे वेगवेगळे कारण असू शकतात. मग या 10 पेशंटच्या मानेच्या दुखण्याची एक ट्रीटमेंट कशी असू शकते, तर त्याचं कारणच जर वेगळं असेल तर मग ऑस्टिओपॅथीमध्ये हे पेशंटला महत्व दिलं जातं की का हे होतंय आणि या पेशंटला हा प्रॉब्लेम का होतोय, आणि मग त्यानंतर त्याला ट्रीट केलं जातं. मग ऑस्टिओपॅथी अजून आपले जे प्रेग्नंट असतात त्यांच्यामध्ये पण आम्ही ट्रीटमेंट देतो. नंतर लहान मुलं जे असतात त्याची पेडियाट्रिक ऑस्टिओपॅथी, जे लहान मुलांना ट्रीटमेंट देतात त्याला पेडियाट्रिक्स ऑस्टिओपॅथी म्हणतात ना. मला पेडियाट्रिशियन माहिती आहे, ऑब्स्टेट्रिशियन पण माहिती असेल की गायनेकोलॉजिस्ट. मग गायनेकोलॉजिस्ट काय जे करतात त्यांच्या जे काम आहे, पण त्याच्या ज्या पिरियडमध्ये पण खूप सारे चेंजेस होतात ना बॉडीमध्ये, मग ते ऑस्टिओपॅथीद्वारे त्यात पण खूप हेल्प होते. मग त्याला म्हणतात ऑस्टिओपॅथी, आणि जे लहान मुलांची ट्रीटमेंट करतात त्याला म्हणतात पेडियाट्रिक्स ऑस्टिओपॅथी. मग याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का किंवा काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, तर त्याचे ऑस्टिओपॅथीचे काहीही साईड इफेक्ट्स नाहीये. ज्या प्रकारे आम्ही ट्रीट करतो त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाही. काही कॉम्प्लिकेशन्स होतात का, ते काही नाही. म्हणजे ट्रीटमेंट दिल्यानंतर पेशंटला काहीतरी एकदम काहीतरी सिव्हिअर होऊन जाईल. जसं असतं ना, एखादं मेडिसिन खाल्ल्यानंतर त्याचा एका भागावर उपयोग होतो, दुसऱ्या भागावर त्याचा दुरुपयोग होतो, तर असं काही होतं का, असं यात काहीही होत नाही. मग बघा, ऑस्टिओपॅथी फक्त यांनाच गरजेचं नाहीये की ज्यांना काहीतरी आजार झाला मगच ते ट्रीटमेंटसाठी. ज्यांना काही आजार नाहीये पण आजार होऊ नये म्हणून सुद्धा ऑस्टिओपॅथी खूप कामात येतात. त्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. प्रिव्हेंशन म्हणजे काय, प्रोटेक्ट करणे ना. तर आजार होऊ नये त्याच्या आधीच त्याला प्रोटेक्ट करायचं काम सुद्धा ऑस्टिओपॅथीमध्ये होतं. त्याला म्हणतात ऑस्टिओपॅथी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. मग आता याला मान्यता कोणी दिली, ऑस्टिओपॅथीला मान्यता दिली जागतिक आरोग्य संस्थेने, दॅट इज WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ऑस्टिओपॅथीला सेपरेट सिस्टीम ऑफ मेडिसिनची मान्यता दिली 2010 मध्ये. मग त्यानंतर आपलं जे युनिव्हर्सिटीमध्ये मग त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे ना, ते सगळं खूप सिस्टमॅटिक देतात. या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. तुम्ही ऑस्टिओपॅथीच नाही, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये गेला तर हे माहिती पाहिजे. मेडिकल तुम्हाला व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींची थोडी तरी माहिती पाहिजे. तर मग हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय करतं, हे सगळ्या गाईडलाईन देतं. म्हणजे बघा, एक शाळा आहे, शाळेचे मुख्याध्यापक असतात, तर यांच्यानुसार ते शाळा रन होते, बरोबर. तसंच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे त्यांच्या याच्यानुसार सगळे मेडिकल सिस्टीम, म्हणजे जे ॲलोपॅथी असेल, आयुर्वेद असेल, त्या सगळ्यांना ते रेग्युलेट करतात. म्हणजे यात कुठेही काही प्रॉब्लेम यायला नको. मग या वर्ल्ड तसं शिक्षण आहे, मग त्यांनी शिक्षणासाठी पण त्यांचे हे दिले, गाईडलाईन दिले की शिक्षण कसं असावं, कोणकोणते सब्जेक्ट असावे, किती तास ते शिकवावे, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आणि मग हे आम्ही जे शिशु युनिव्हर्सिटीमध्ये फॉलो करतो, कारण पहिल्यांदाच इंडियात आलं, त्याच्यामुळे कुठून घेणार हे सगळं, कुठून घेणार रेफरन्स. मग आम्ही रेफरन्स घेतला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा, आणि मग त्याच्यानुसारच आमचं बॅचलर्स आणि मास्टर्स प्रोग्राम आता चालू आहे. मग आता शिशु युनिव्हर्सिटीमध्ये ऑस्टिओपॅथी चालू झालं 2015 मध्ये. मग 2015 मध्ये चालू झालं MSc ऑस्टिओपॅथी. MSc ऑस्टिओपॅथी कोणासाठी आहे, ते डॉक्टर आहेत ऑलरेडी आहे ना. जसं मी MBBS केलं, त्यानंतर मी MSc ऑस्टिओपॅथी केलं. आता आम्ही 2018 पासून BSc ऑस्टिओपॅथी पण चालू केलं. म्हणजे ज्यांनी 11वी 12वी केलंय, 12वी नंतर नीट एक्झाम देऊ शकतात, किंवा आमचे SSU ची पण वेगळी CET असते, तर ती देऊ शकतात. ते क्लिअर झाले की त्याच्यातून पण तुम्ही ऑस्टिओपॅथी मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. फक्त तुमचा बायोलॉजी पाहिजे ना, PCB, तो नीटचा क्रायटेरिया सेम क्रायटेरिया. मग आता आमची 4थी बॅच यावर्षी येते BSc ऑस्टिओपॅथीची. तर हे काही फोटोज शिशु युनिव्हर्सिटीचे. ही अच्छा, ही युनिव्हर्सिटी आहे कुठे, शिशु युनिव्हर्सिटी आहे कटक, ओडिसामध्ये. तर मी जेव्हा हे ऑस्टिओपॅथी मध्ये पाहिलं ना, बापरे ओडिसा कुठे, इंडियाचा मॅप बघून आधी मी त्यात ओडिसा पाहिलं, त्यात मी कटक पाहिला, आणि मग अच्छा इथे मला जायचं. आपल्या महाराष्ट्रापासून ना असं एक सरळ लाईन काढली तर दुसरं टोक पूर्वेकडे, आपण पश्चिमेला येतो, पूर्वेचं दुसरं टोक, ते आलं ओडिसा. इतकं लांब कसं जायचं हा पण प्रश्न होता ना. पण
खूप सोपं आहे ना, आणि आतमध्ये युनिव्हर्सिटी खूप छान आहे आणि इथे तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन असतं, कॅम्पस खूप छान आहे. तर त्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की मी घरापासून खूप दूर होते. आणि आता तर ट्रॅव्हलिंग खूप कन्व्हिनियंट पण झालं ना. ही आमची पहिली बॅच आहे ऑस्टिओपॅथीची, जेव्हा ते पास आउट झाले तर ही पहिली बॅच आहे. आणि टीचर्स येतात आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये 8 कंट्रीज मधून इंटरनॅशनल टीचर्स येतात. आता कोरोनामुळे हे सगळं ऑनलाईन आणि हे सगळं चाललं होतं, 2 वर्षापासून बंद झालं. पण हे जे टीचर्स आहे मागच्या ते 5-6 वर्षापासून कंटिन्युअसली दरवर्षी आमच्याकडे 8 कंट्री मधून टीचर्स येतात. कोणकोणत्या कंट्रीज मधून येतात? USA, अमेरिकेमधून, स्पेन, नंतर डेन्मार्क, नेदरलँड, अर्जेंटिना, फ्रान्स, अशा वेगवेगळ्या कंट्रीतून बरेचसे टीचर्स येतात. ते BSc ऑस्टिओपॅथीचे स्टुडंट्स आहे, क्लासरूम आहे, हे आमचे मास्टरचे स्टुडंट प्रॅक्टिस करताना हे सगळे आमचे इंटरनॅशनल टीचर्स आहेत, सिनियर ऑस्टिओपॅथ्स आहेत जे येऊन इथे शिकवतात. धन्यवाद. ही फक्त ऑस्टिओपॅथीची मी माहिती दिली, कारण काय की खूप नवीन आहे ना, तर नक्की आहे काय हे जाणून घेतल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये करिअर कसं करणार, म्हणून मी थोडी जरा सविस्तर माहिती दिली ऑस्टिओपॅथीची. तर तुम्हाला अजून काही याबद्दल इन्क्वायरी असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट पण करू शकता. ही आमच्या युनिव्हर्सिटीची ऍडमिशन टीम आहे. तुम्हाला जेही माहिती पाहिजे ऑस्टिओपॅथीची ते तुम्हाला देऊ शकतात. त्याच्याबरोबर ही युनिव्हर्सिटीची वेबसाईट पण आहे, आणि ही जी वेबसाईट आहे indianosteopathy.com, जे पण ऑस्टिओपॅथ इंडियामध्ये प्रॅक्टिस करतात, जसं मी आहे किंवा माझे जे बॅचमेट आहेत जे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या सिटीजमध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांनी मिळून ही वेबसाईट बनवली आहे. तर मग तुम्हाला ऑस्टिओपॅथी बद्दल कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता ना. याच्यावर पण तुम्हाला वेगवेगळे माहिती मिळेल, सगळी सविस्तर माहिती ते देते. बघा, हा जो 9वी-10वीचा जो पिरियड असतो ना, 9वी-10वीचेच आहात तुम्ही, तर यावेळेला काही कळत नाही की कशात नक्की इंटरेस्ट आहे. मला पण नव्हतं कळायचं ना, 9वी-10वीला कळत नाही की नक्की काय करणार. मग काय होतं, 11वी-12वीला जेव्हा आपण शिकतो ना, तेव्हा लक्षात येतं की आपला कशामध्ये इंटरेस्ट आहे. मला खूप वाटायचं की माझा मॅथ्स मध्ये इंटरेस्ट आहे आणि मला मॅथ्स मध्येच करायचं होतं करिअर. ठीक आहे, मला बायो आवडायचंच नाही. आणि जेव्हा ते यायचे ना प्लांट्सचे नेम आणि ते बघून तर मला वाटायचं की बायो आणि माझा तर 36चा आकडा. पण जेव्हा मी 11वी आणि 12वीला गेले, 11वीला जेव्हा ह्युमन अॅनाटॉमी आलं, ह्युमन बॉडीची अॅनाटॉमी थोडी यायला लागली, त्यानंतर मला कळायला लागलं की नाही, माझं यात पण इंटरेस्ट आहे. मग त्याच्यामुळे काय करतात बरेचसे लोक, 11वी किंवा 11वीलाच ना एक ग्रुप सोडून देतात, म्हणजे फक्त मॅथ्स घेतात किंवा मग फक्त बायोलॉजी घेतात. बरेच मला कॉल करतात ना, म्हणजे सटाण्याहून करतात किंवा जे पण आमच्या नातेवाईकांमध्ये की काय केलं पाहिजे. बघा, मला असं वाटतं की 11वीला तरी तुम्ही दोन्ही ग्रुप ठेवले पाहिजे, म्हणजे त्याच्याने तुम्हाला काय कळतं ना, तुम्हाला कळतं की तुमचा इंटरेस्ट कशात येतो, म्हणजे मॅथ्स साईडला येतो की बायोलॉजी साईडला येतो. आणि त्यानंतर मग तुम्ही हळूहळू तुम्हाला कळतं की अच्छा मला हे जास्त आवडतंय, मग तुम्ही त्याच्यानुसार 12वीला डिसिजन घेऊ शकता की मॅथ्स ठेवायचं की कोणताही ऑप्शन बंद नाही का करू. ठीक आहे, डिसाईड करा, पण माझं हे म्हणणं आहे की कोणताही ऑप्शन बंद नका करू. बायोलॉजीचं बंद केलं तर बायोलॉजीमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे ऑस्टिओपॅथी तर ही एक नवीन फील्ड सांगितली. त्याच्याबरोबर तुम्हाला माहितीये MSc फिजिक्स असतं, MSc अॅनाटॉमी असतं, MSc बायोकेमिस्ट्री असतं. जसं MD अॅनाटॉमिस्ट असतात ना, MBBS केल्यानंतर ते MD करतात, तसं BSc MSc अॅनाटॉमी पण असतं. BSc MSc फिजिक्स पण आहे, ते आपल्या महाराष्ट्रात नाहीये, पण काही स्टेट्स मध्ये ते आहे, जसं की बेंगॉलमध्ये आहे किंवा आंध्रामध्ये पण आय थिंक आहे, आंध्रामध्ये पण आहे. तर अशा काही स्टेटमध्ये असं वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, त्याच्याने तुमचं जे करिअर आहे ना ते मेडिकल फील्डमध्ये होतं. म्हणजे आमच्याकडे काही टीचर्स आहेत, त्यांनी MSc BSc फिजिक्स केलं, BSc MSc फिजिक्स केल्यानंतर मग ते मेडिकल स्कूलमध्ये शिकवतात, मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकवतात. तर असे बरेचसे ऑप्शन आहेत, तुम्ही सर्च करा. फक्त जे पिढ्यानपिढ्या ऐकत आलोय, पिढ्यानपिढ्या चालत आलोय, म्हणजे लोक बोलतात अच्छा मेडिकल करा म्हणजे MBBSच करा, असं नाहीये. सगळ्या ह्याच्याचे सगळ्या गोष्टींची माहिती घ्या आणि तुमचा ज्यात इंटरेस्ट असेल ना त्यात तुम्ही तुमचं करिअर निवडा.
तर हे ऑस्टिओपॅथी केल्यानंतर काय होतं, जेव्हा मी ऑस्टिओपॅथी केलं ना, मला हे पण होतं की नवीन फील्ड आहे, लोक येतील की नाही, पेशंट्स येतील की नाही, लोकांना कसं समजावून सांगणार की ऑस्टिओपॅथी काय आहे ना, आणि हाताने कसं ट्रीटमेंट करणार, मला हाताने जमेल की नाही, असे बरेच सारे प्रश्न माझ्या मनातही होते जेव्हा मी जॉईन केलं. पण त्यानंतर काय झालं, जेव्हा मी प्रॅक्टिस करत गेले तेव्हा मला कळायला लागलं, जेव्हा माझे जे टीचर्स होते त्यांनी मला जेव्हा पहिल्यांदा प्रॅक्टिस करायला जेव्हा सांगितलं, तेव्हा मला कळालं की मी आपल्या ह्युमन बॉडीकडे या नजरेने कधी पाहिलंच नाही. म्हणजे आपली बॉडी अशीही काम करते हे मी कधी MBBS मध्ये शिकलेच नाही. आणि त्यामुळे मला ऑस्टिओपॅथीमध्ये खूप इंटरेस्ट आला आणि मला गोल्ड मेडलिस्ट पण मिळालं ना, त्याचं रिझन हेच आहे, मी खूप अभ्यास केला असं मी नाही म्हणणार. मला ते मिळालं कारण मी ते खूप इंटरेस्टने केलं. म्हणजे माझं प्रत्येक लेक्चर मध्ये जे जे शिकवलं तो शब्द माझ्या डोक्यात आहे. ते का झालं, जबरदस्तीने काहीच नाही होत, कारण माझं त्यात पूर्ण इंटरेस्ट होता. म्हणजे मला ते मनापासून करायचं होतं की नाही हे मला शिकायचंय. त्याचमुळे माझ्या रिसर्चमध्ये पण ते रिफ्लेक्ट झालं आहे ना. तर तसंच जेही तुम्ही कराल, डू इट 100%. मनापासून केलं तर करिअर तुमचं चांगलंच आहे. याचा स्कोप काय, तुम्ही चांगले ऑस्टिओपॅथ असाल तर तुमच्याकडे पेशंट्स येतीलच. माझ्याकडे मी ओडिसामध्ये प्रॅक्टिस करते ना, ओडिसामध्ये म्हणा मला ओडिसी लँग्वेज येते, ओडिया लँग्वेज येते ना, मी इथे कोणाला जास्त ओळखते, पण तरीही मला पेशंट्स मिळतात. एका पेशंट कडून दुसरे पेशंट, कारण त्यांना रिलीफ मिळालं तर ते दुसऱ्यांनाच पाठवतात. असं करत करत पेशंट्स येतात. तुमचा जे हार्डवर्क असेल, तुमचे जे स्किल्स असतील ना, तेच तुमच्या बाबतीत बोलतील आणि तेच तुम्हाला एकदम ब्राईट फ्युचर देईल. मग कोणतीच फील्ड कमी नाहीये, कोणतीच फील्ड खूप ग्रेट नाहीये ना. म्हणजे मला असं वाटायचं एमबीबीएस केलं म्हणजे ना तो असं टॉप, आणि आयुर्वेदा इथे, होमिओपॅथी असं असतं मनामध्ये, कारण आपली जी शिक्षण प्रणाली आहे ते सगळं ते आपल्या रक्तात भिनलं जातं. पण असं बिलकुल नाही. प्रत्येक फील्डचे काही त्यांचे हे असतात, काय म्हणतात त्याला, प्रोज असतात, म्हणजे ते त्यांचे खूप स्ट्रॉंग पॉइंट असतात. काही यांचे जे असतात त्यांचे काही निगेटिव्ह पॉइंट्स पण असतात ना. कोणतीच फील्ड एकदम परफेक्ट नाही, त्यांचे काही लिमिटेशन्स पण असतात. तर सेम की काहींचं पॉझिटिव्ह असतं, काहींचं निगेटिव्ह, आणि प्रत्येक जी स्ट्रीम आहे ती त्याच्यात एकदम परफेक्ट आहे. फक्त हे की तुम्ही ते कसं घेतात. आता तुम्ही 10वी 9वी 10वीला आहात, मग आतापासूनच याचा का विचार करायचा, कारण आता जग खूप बदललंय. जेव्हा आमच्या काळी होतं तेव्हा 11वी 12वी नंतर आम्ही विचार करायचा, अच्छा सीईटी मध्ये एवढे पळाले, आता इथे जाऊयात. आता तसं नाहीये. आता जग इतकं कॉम्पिटेटिव्ह, हे ऑनलाईनमुळे याच्यामुळे इतकं पुढे गेलंय. आपण गुगल मीटद्वारे मिळतोय, तर त्याच्यामुळे आपल्याला ऍडव्हान्स आणि अपडेटेड राहायला पाहिजे ना. जरी आपण ग्रामीण भागात असलो, कुठे जरी असलो, नेट सगळ्यांकडे सर्च करत राहा की काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे. किती लोक हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करतात, खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही फक्त अपडेटेड राहा. असं नाही की इंस्टाग्राम, फेसबुक किंवा टिकटॉक याच्यासाठीच तुम्ही तुमचे आई वडिलांचे मोबाईल यूज करा. मी सांगेन की तुम्ही त्याच्यातून सर्च करत राहा की काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, आणि त्याचा खूप चांगला स्कोप आहे. म्हणजे तुम्ही जर काहीही करा, जर तुम्ही 100% केला तर तुमचा फ्युचर ब्राईट आहे. मेन आपल्या इंडियन याच्यात ना, म्हणजे जेव्हा आमचं ऍडमिशन येतात तर ते मला विचारतात की इंडियन पॅरेंट्सला काय पाहिजे, जेव्हा ते ऍडमिशन घ्यायला तर तेव्हा त्यांना काय पाहिजे. म्हणजे त्यांना एक पाहिजे, जेवढे पैसे ते देत आहेत त्यांचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यानंतर किती पैसे कमवेल, हा पहिला. दुसरा आहे की जॉब सिक्युरिटी, आपल्याकडे सरकारी जॉब पाहिजे, परमनंट सॅलरी पाहिजे. ह्या दोन गोष्टी खूप परफेक्ट हे आहेत, म्हणजे पाहिजेच, ही त्यांची मेन डिमांड असते. मग त्याच्यामुळे काय होतं, या ज्या दोन गोष्टी ना, याच्यामुळे काय होतं की रिस्क नाही घेतली जात. मग जे चाललंय त्याच्यातच कुठेतरी जा, अच्छा याच्यात जॉब अवेलेबल आहे तर मग मी हे करणार आणि मग त्यानंतर काहीतरी जॉब करणार. पण असं केल्यामुळे काय होतं की खूप सारे तुम्ही तुमच्या वाटा बंद करून घेतात. जॉब पाहिजे, मी पण जॉब करते कारण मला पण सिक्युरिटी पाहिजे, जॉब तर पाहिजेच. पण त्याच्याबरोबर तुम्ही असंही करा, स्किल डेव्हलपमेंट करा, वेगवेगळे स्किल डेव्हलप करा. फक्त अभ्यास की अभ्यास नाही, वेगवेगळ्या. आता असं आहे की स्किल्सला जास्त महत्व दिलं जातं तुमच्या पर्सेंटेज पेक्षा ना. स्किल्स डेव्हलप करा, योगा प्राणायाम करा. योगा प्राणायाम का केला पाहिजे, मी ऍज अ डॉक्टर मी सगळ्या माझ्या पेशंटला रेफर सांगतेच की योगा प्राणायाम करा.
कारण जेव्हा आपण योगा प्राणायाम करतो ना, आपण आपल्या बॉडीवर रोज काम करतो आणि त्याच्यामुळे हळूहळू आपलं कॉन्सन्ट्रेशन खूप क्षमता खूप वाढते. माझं जे आहे म्हणजे मी सटाण्याला होते, मी 12वीला सीईटीचा अभ्यास करून मी सटाण्यालाच केला. मी मी फक्त क्रॅश कोर्सला 2 महिने पुण्याला गेलेले. तर त्या बाबतीत मी खूप सारं श्रेय मी सुदर्शन क्रिया योगा प्राणायाम याला देईल ना. तर तुम्ही आजकाल योगा प्राणायाम फक्त फॅन्टसी नाहीये, ही आपल्या सगळ्यांची गरज आहे. ऍज अ स्टुडंट मी सांगेल स्वतःच्या शरीरावरही काम करत जा, स्वतःच्या हेल्थवर लक्ष द्या, हेल्थवर लक्ष द्या, अभ्यासावर लक्ष द्या. आणि बघा तुमचं जर दोघी याच्यावर तुम्ही जर त्याचं हे केलं ना, संतुलन केलं, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे जाल ना. तुम्हाला कधीही काही बोलायचं असेल किंवा माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर मी माझा नंबर देते, माझा नंबर आहे, मी माझा नंबर देते, तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ना. काहीही डाऊट असतील, ऑस्टिओपॅथीशी नाही, जर तुम्हाला पर्सनल तुम्हाला काउन्सिलिंग हवं असेल तर काय करू, काही कळत नाहीये, मी तर इथे राहतो, तर काय केलं पाहिजे. तर इव्हन शेतीमध्ये पण किती काय काय गोष्टी आहेत, पण अपडेटेड राहा. काळाबरोबर राहण्याची ही वेळ आहे, काळाच्या मागे राहून नाही चालणार. म्हणजे ते आता आहे ना, आता 5वी-6वीचे लोक स्टुडंट प्रोग्रामिंग शिकणारे, आता मी पण प्रोग्रामिंग शिकणार आहे की काही वर्षानंतर नको व्हायला की गुगल मीट जसं आता अचानक लागलं तर प्रोग्रामिंग पण लागेल. तर या सगळ्या गोष्टी पाहिजे, काळाबरोबर राहायला पाहिजे. आणि मेडिकल फील्डमध्ये मी तुम्हाला सांगेल खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. फक्त या 4-5 गोष्टींवर मेडिकल फील्ड बंद होत नाही. देयर आर मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज. फक्त हे की तुम्ही बघत राहा. इंडियामध्ये बघा, महाराष्ट्रात सीमित नका ठेवू, इंडियामध्ये काय काय गोष्टी आहेत मेडिकलशी रिलेटेड ते सर्च करा. आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचं करिअर आणि तुमचा कोणता ग्रुप घ्यायचा त्याचा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, सो आता प्रश्न उत्तर सेशन. तर तुमचे काही प्रश्न असतील, सर प्रश्न कसे घेतात? मॅडम 2 मिनिट फक्त आमच्या सरांना जरा बोलायचं आहे, मी सरांना विनंती हो. नमस्ते मॅडम. नमस्ते सर. फार आनंद वाटला आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा आर्ट एक्सेल, त्यानंतर आपला जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस आहेत, आर्ट एक्सेल झाला, त्याच्यानंतर आपल्या सचिन भाईंनी पण घेतलेला आहे कोर्स, आणि आमच्या सगळ्या टीचर स्टाफचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक पण झालेला आहे. म्हणजे एक जे योगा प्राणायाम आहे, त्यानंतर आता जी पॅन्डेमिक परिस्थिती होती कोविडची, तर त्यामध्ये सुद्धा आम्ही सगळेजण ध्यान करत होतो आणि त्या ध्यानाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितच झालेला आहे. आणि दुसरं असं महत्त्वाचं की आता ही जी नवीन शाखा आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळाली, ते ॲक्च्युली याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, नवनवीन त्या ठिकाणी ज्या काही शाखा आहेत. आणि कारण ही एकतर भारतामध्ये नव्हे तर आशिया खंडात पहिल्यांदा आपल्या श्रीशी युनिव्हर्सिटीने ही शाखा सुरू केली. आणि आजकाल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो काही औषधाचा खर्च आहे तो जास्त प्रमाणात होतो, आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती व्हावी, आमच्याही विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावं, या दृष्टिकोनातून सहज त्या ठिकाणी संपर्क साधला आणि त्यांनी तुमचा नंबर दिला. आणि योगायोगाने असं झालं की तुम्ही आपल्या संस्थेच्याच विद्यार्थिनी आहात आणि तुम्ही पटकन मला नंतर सांगितलं की व्याख्यान द्यायला मी लगेच तयार आहे आणि ह्या शनिवारीचंच पाहिजे, कारण तुम्हालाही बाहेर जायचं होतं. पण आम्हाला त्या ठिकाणी हा योग गुरुजींमुळे चालून आला असं म्हणेल की आम्ही त्या दिवशी आश्रमात जायचं सगळे टीचर विचार करत होतो, आणि या शनिवारी कोणाचं आहे आणि ऑस्टिओपॅथ नावाचं आपल्याला ठेवायचं आहे. तर निश्चितच आमच्याही विद्यार्थ्यांना तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करालच, आणि आम्ही असं त्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रण पण देतो, ज्याही वेळेस तुम्ही घरी इकडे सटाण्याला याल तर निश्चित आमच्या प्रथमतः संस्थेमध्ये जा किंवा या, आणि आपल्याही त्या ठिकाणी शाळेवर निश्चितच व्हिजिट द्या, म्हणजे आम्हालाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मनसोक्त आपल्याशी गप्पा मारता येतील. मी पुनश्च एकदा आपलं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि पुढील सूत्र आमच्या संयोजन समितीकडे देतो. धन्यवाद सर. जेव्हा तुम्ही पाहिलं, मी शाळेचं नाव पहिल्यांदा ऐकलं होतं, आणि मग जेव्हा मी NDMBPचा लोगो पाहिला
मी लहानपणापासून आई माझी KTHM ला प्राध्यापिका आहे, त्यानंतर सटाण्याला पण होते, आता KTHM ला असते. तर मी NDMVP माझे म्हणजे त्यातच माझं सगळं शिक्षण झालं. तर त्याच्यामुळे ही जी संस्था आहे ना, ही माझ्या हृदयाशी खूप जवळ आहे. जेव्हा पाहिलं की अच्छा आपल्याच संस्थेची शाळा आहे, तर मला अजून छान वाटलं की मला पण हा योग मिळाला, तुम्ही मला हा चान्स दिला की आपल्या संस्थेत आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचं तुम्ही मला एक संधी दिली. मी तुमचेच आभार मानेन. धन्यवाद मॅडम. भोये सर. हा सर, यानंतर मी पालकांना विनंती करतो की आपण आता मार्गदर्शन ऐकलं आणि आपल्याला बरंच काही गोष्टींचे ज्ञान झालं, माहिती मिळाली आणि आपल्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर तुम्ही नक्कीच विचारा मॅडम, तुमच्या शंकांचं समाधान करेल. पालकांना विनंती करतो, आपल्या मनात एक शंका आपण इथे व्यक्त करू. हॅलो, काही बोलायचं नाही आपल्या पालकांना? कोणाच्या मनात काही शंका असेल तर विचारू शकता. मॅडम बोला. हॅलो. हा बोला. हॅलो, मी वाघ सर, मुख्याध्यापक, स्वामी विवेकानंद विद्यालय कुंदेवाडी. नमस्ते मॅडम. MVP बद्दल आपले विचार आणि ऑस्टिओथेरपी किंवा ऑस्टिओपॅथी बद्दल जो नवीनच विषय धुळे सरांनी या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित केलं, खूप एक चांगला उपक्रम आमचे मित्र धुळे सर राबवत आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मॅडम 2-3 ग्रुपमध्ये सुद्धा लिंक टाकून पाहिजे तेवढे पार्टिसिपंट जॉईंट होत नाही. हे थोडंसं वाईट वाटतं, परंतु आजचं तुमचं व्याख्यान ऐकून खूप समाधान वाटलं. थँक्यू मॅडम. धन्यवाद सर. सर होत आहे असं, काही हरकत नाही. तरी आपल्याकडे 57 लोक जॉईन झाले, ते खूप आहेत. धन्यवाद. इथे पालक पण आहेत. मी पालकांना पण सांगेल की मुलांबरोबर तुम्ही पण बघत राहा. मुलांना घरात जे पण कोणी बाहेर असतील शिकायला, त्यांच्याशी बोलत राहा की काय काय चाललंय जगामध्ये. अपडेटेड राहा. अपडेटेड राहणं खूप गरजेचं आहे. हे अगदी अगदी म्हणजे काळाची गरज आहे. तुम्ही आता मागे राहून नाही चालणार. ना लहान मुलांना पण खूप गोष्टी माहिती असतात आजकाल. त्याच्यामुळे आणि जर तुम्ही मेडिकल सोडून तुम्ही इंजिनिअरिंग कडे जरी गेलेत ना, तरी कंपनी तुमच्या पुस्तकी ज्ञानाशिवाय तुमचं प्रॅक्टिकल कसं आहे त्यावर खूप भर देते. आणि मला खूप मस्त वाटलं की धुळे सरांनी सांगितलं की आर्ट एक्सेल प्रोग्राम झाले. म्हणजे लहानपणापासूनच मी पण आर्ट एक्सेल पासूनच चालू झाली धुळे सर. तर हे जे आहे क्रिया करणं किंवा योगा करणं, स्टार्टिंगला ना त्रास होतो, ते सगळ्यांना त्रास होतो की काय हे करायचं. पण हळूहळू जेव्हा ते तुम्ही जसं मोठं होत जाणार ना, तसं तुम्हाला त्याचा फरक जाणवायला लागेल, त्याचा इफेक्ट कळायला लागतील आणि मग तुम्हाला अंतर्गत तुमच्यामध्ये चेंजेस होतील. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला काही एफर्ट्स नाही घ्यावे लागणार. ज्या गोष्टी समजायला खूप वेळ लागायचं ते गोष्ट पटकन आत्मसात होईल ना. आणि नीट एक्झाम देण्यासाठी, नीट एक्झामचं क्वालिटी खूप टफ आहे, इव्हन इंजिनिअरिंग साठी पण. तर त्याच्यासाठी या ज्या गोष्टी त्या तुम्हाला बूस्ट करतील. म्हणजे त्याच्याने तुमचा जो टाइम आहे, तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल. हे करत राहा. कोर्स तर झाला, कोर्स तर सरांनी स्कूलमध्ये केला, पण मुलांनी ते प्रॅक्टिस करणं, पालकांनी त्यांच्याकडून करून घेणं हे पण तेवढंच गरजेचं आहे ना. मॅडम, माझा स्वतःचा असा प्रश्न आहे की आता आपण समजा 4 वर्षाचा किंवा हा BSc म्हणजे बॅचलर केलं आपण ऑस्टिओपॅथीमध्ये, तर जसं त्या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये मग त्याला काउन्सिलचे जे काही परवानगी पाहिजे, प्रमाणपत्र पाहिजे प्रॅक्टिस करण्यासाठी, मग त्याची प्रोसेस कशी असणार? सर काउन्सिल कोण फॉर्म करतात? आता मेडिकल काउन्सिल कोणी फॉर्म केली जे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे ना. नंतर फिजिओथेरपी काउन्सिल कोणी फॉर्म केली जे फिजिओथेरपिस्ट आहे. तो ऑस्टिओपॅथिक काउन्सिल पण फॉर्म करणार ऑस्टिओपॅथ्स. आता युनिव्हर्सिटी मधून पास आउट झालेले आम्ही फक्त 20 ते 25 ऑस्टिओपॅथ्स आहोत. तर तरी पण आम्ही ओडिशा काउन्सिलसाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते होईल पण.
आम्ही सेंट्रलमध्ये गेलो होतो, पण हेल्थ मिनिस्ट्रीने सांगितलं की एका युनिव्हर्सिटीसाठी आणि अजून एवढेच लोक आहेत, आम्ही इतक्यात तुमचं काउन्सिल नाही फॉर्म करू शकत. तर मग त्यांचं म्हणणं असं होतं की मग तुम्ही स्टेटला अप्रोच केला. आता युनिव्हर्सिटी ओडिसामध्ये, त्याच्यामुळे आम्ही ओडिसा गव्हर्नमेंट अप्रोच करतोय आणि ओडिसा काउन्सिलसाठी फॉर्म करतोय. तसंच फिजिओथेरपी काउन्सिलचं पण असंच झालेलं. फिजिओथेरपी काउन्सिल आधी सेंट्रलला नाही झाली, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पहिल्यांदा महाराष्ट्र गव्हर्नमेंट होतं की त्यांनी फिजिओथेरपी काउन्सिल बनवली आणि आता 30 वर्षानंतर फिजिओथेरपी सेंट्रल काउन्सिल झाली आणि मग हळूहळू सगळे स्टेट पण करतायत. तर ते मुलं प्रॅक्टिस करू शकतात. आमचे जे ऑस्टिओपॅथ्स आहे ते महाराष्ट्रात मुंबईमध्ये प्रॅक्टिस करतायत, अकोल्यामध्ये प्रॅक्टिस करतायत, पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांना प्रॅक्टिस करायला कोणतंच रेस्ट्रिक्शन नाही. फक्त हे आहे की काउन्सिलचे रजिस्ट्रेशन नंबर जे देतं ते अजून नाही होणार. जेव्हा काउन्सिल फॉर्म होईल प्रत्येक याची, जसं ओडिसा गव्हर्नमेंटची काउन्सिल झाली, जे महाराष्ट्रातले ऑस्टिओपॅथी ते लगेच महाराष्ट्र काउन्सिलसाठी ते प्रयत्न करतील. पण या गव्हर्नमेंटच्या ज्या गोष्टी असतात त्याला काहीतरी त्यांचा क्रायटेरिया असतो, लिमिट असतो. तेवढं अजून आमचे काय म्हणतो त्याला पॉप्युलेशन तेवढं नाहीये ना. तर आता जेव्हा बॅचलर्स आमचे बाहेर येतील, त्याच्यानंतर बरेचसे ऑस्टिओपॅथ असतील, त्यानंतर गव्हर्नमेंट त्या गोष्टीला बूस्ट करेल, कारण एवढे सगळे ऑस्टिओपॅथ येतात, तर मग काउन्सिल लगेच फॉर्म होईल. दुसरं एक हे स्टुडंट प्रॅक्टिस करू शकतात, कारण यांच्याकडे डिग्री आहे. ऑन द बेसिस ऑफ डिग्री ते कम्प्लिटली प्रॅक्टिस करू शकतात, त्यात कोणताही प्रॉब्लेम नाहीये. फक्त हे की रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो काउन्सिल देतो, बाकीच्या याला अजून याची काउन्सिल नाही झाली आहे ओडिसाची, तर आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर नाहीये, एवढाच फरक आहे. पण डिग्री बेसिसवर स्टुडंट प्रॅक्टिस करू शकतात. हॅलो हॅलो मॅडम, मी बोलतो. हा सर. हा काल करतात, बोला. हा, मी जनता विद्यालय तामसवाडी मुख्याध्यापक. मी नियमितपणे व्याख्यानमाला जॉईन करतो आणि आवडतं मला. तर तुम्ही मग म्हटल्याप्रमाणे कोणतंही क्षेत्र असो ते अपडेट राहणं अत्यंत आवश्यक आहे. तर टीचर असो, हेडमास्टर असो किंवा एनीबडी, तर आपण प्रत्येकाने जर अपडेट राहिले तर खरोखर त्याचे बेनिफिट आहे. आणि अपडेट राहण्यासाठी सर्वांना सजेस्ट केलेलं आहे. तर ही आजच्या दिवसाचं सगळ्यात मोठी गोष्ट आहे की प्रत्येकाने अपडेट राहून आणि स्वतःला त्या ठिकाणी स्वतःचा इनर पॉवर ओळखून आणि ती त्या ठिकाणी तो कल जो आहे, आपल्यालाच माहिती आहे आपण कोण बनणार, काय आहोत, आपल्या कॅपॅसिटी काय, त्याची इनर इन्स्टिंक्ट जी आहे ती आयडेंटिफाय करून आणि मग तुम्ही पुढे जायचं आहे. हा मेन पॉइंट यामध्ये क्लिअर झालेला आहे. विद्यार्थ्यांनी ती गोष्ट ध्यानात घ्यावी आणि आपल्याला जे आवडतं ते त्यात करिअर केलं तर गोल्ड मेडलिस्ट होऊ शकतं. तुम्ही झाला तर ती टोटल फोकस तुम्ही तुमच्या म्हणजे कमी वेळ दिला पण इंटरेस्ट जास्त होता, या कारणाने तुम्ही पुढे जास्त जाऊ शकलात. आणि मग घोकंपट्टी नाही, काहीच नाही, फक्त जे काही टीचर्सने जे शिकवलं ते माइंडमध्ये फिट केलं आणि त्या प्रकारे तुम्ही एक्झाम्स म्हणजे एक्झाम्स वगैरे देऊन आणि सगळं क्लिअर झालेलं आहे. तर ही बाब ही सगळ्यांनी जर जाणीव करून घेतली, आय थिंक इट विल व्हेरी युजफुल फॉर स्टुडंट्स अँड ऑल द स्टुडंट्स. असं हे झालंच पाहिजे आणि ते करावं अशी या आजच्या व्याख्यानातून खूप मोठा संदेश हा विद्यार्थ्यांना. आपले लोक, इंडियन लोक, अजून एक मला थोडंसं बोलायचं आहे महत्वाची गोष्ट. अमेरिकन पद्धत आणि इंडियन पद्धतीमध्ये संशोधनात्मक पद्धती जी आहे, ही संशोधनात्मक पद्धती वापरून आणि लोकांनी पुढे जायला पाहिजे. नुसतं घोकंपट्टीची पद्धत कमी केली पाहिजे आणि तुम्ही नेमकं त्या गोष्टी केलेल्या आहेत. व्हेरी नाईस मॅडम, थँक्यू. थँक्यू सर, अगदी बरोबर. बघा, मी जेव्हा मी 10वी ते 11वी 12वी पर्यंत मी कधीच विचार केला नव्हता की मी एमबीबीएस करेल, म्हणजे बिलकुल नाही. एमबीबीएस जेव्हा मी आपलं एनडीएमबीपीचा वसंतराव पवार कॉलेज बघायची ना, मला असं वाटायचं कोणीतरी दुसरं करेल हे, म्हणजे दुसऱ्यांसाठी, हे माझ्यासाठी किंवा कुणासाठी, माझ्यासाठी तर बिलकुल नाही. एमबीबीएस म्हणजे दूर पर्यंत नव्हतं. पण असं होतं की बऱ्याचशा घटना अशा घडतात की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जातंय ना. कलाटणी देतं, म्हणून तर 12वीला म्हणतात की कलाटणी देणारं ते वर्ष असतं. आपले सर, माझे सर होते केमिस्ट्रीचे, एतिका फडणीस सर, ते आमच्या घरी आलेले आणि त्यांनी माझ्या आई वडिलांना सांगितलं की ही चांगली डॉक्टर बनेल, हिला तुम्ही डॉक्टर करा. आणि त्यांनी सांगितल्यामुळे मग माझ्या पण डोक्यात आलं, अच्छा नाही मी करू शकते.
म्हणून मग ते मी डॉक्टर याच्याकडे मी जरा त्या फील्डकडे पण पाहिलं. ते मला म्हणायचं काय मॅथ्स मध्ये करते तू. ते घरी येऊन त्यांनी माझ्या पॅरेंट्सला सांगितलं की हिला तुम्ही डॉक्टरच्या कडे पाठवा. ही गोष्ट मी त्यांच्यामुळे मी डॉक्टर म्हणजे मी ही फील्ड निवडली. आणि मी मुलांना हेच सांगेन की तुमच्या ऑप्शन्स क्लोज करू नका. जर मला मॅथ्स मध्येच करिअर करायचं होतं आणि जर मी 11वीला जर मॅथ्स घेतलं असतं आणि बायो सोडून दिलं असतं तर आज कदाचित मी तुमच्यासमोर इथे मी डॉक्टरच झाले नसते ना. पण माझे दोन्ही ग्रुप असल्याचा मला खूप फायदा झाला कारण माझे सगळे ऑप्शन्स ओपन होते. म्हणजे कोणत्याही ठिकाणी मी कुठेही जाऊ शकत होते. आणि गॅप घेणं किंवा हे करणं मी पण गॅप घेतलेला. बघा गॅप घेणं ना आपल्याकडे कसं होतं ग्रामीण भागामध्ये अच्छा गॅप घेतला म्हणजे काय बापरे खूप काहीतरी मोठं झालं. मी पहिली होते सटाण्याची मी गॅप घेतला. ठीक आहे. आणि तुमचं गॅप घेणं जे असतं म्हणजे 12वी नंतर 1 वर्षाचा गॅप घेतात प्रिपेअर करतात ना. तर हे केलं पाहिजे. हे शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे मी जेव्हा MBBS ला गेले तेव्हा मला कळलं की माझे क्लासमेट 25, 26 वर्षाचे पण होते. आणि आपल्याकडे ती छोटी ही गोष्ट ऍक्सेप्ट नाही होत की गॅप घेतलं म्हणजे बापरे की काहीतरी मोठं काहीतरी केलं. नंतर मला कळलं की हे खूप सहज आहे. मुलं जातात जसं कोटाला जातात तिथे जाऊन प्रिपेअर करतात. बऱ्याचशा ठिकाणी जाऊ याच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करतात. जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही थोडासा अजून टाइम दिल्यानंतर जर तुम्हाला चांगलं करिअर मिळू शकतं तुम्हाला पाहिजे ते करिअर मिळू शकतं तर तुम्ही तुमची ते 1 वर्ष फोकस करायची जर तुमची तयारी असेल तर मी सांगेन की तुम्ही ते 1 वर्ष त्यात इन्व्हेस्ट केलेलं काहीही वाईट होत नाही. दॅट इज व्हेरी बेस्ट ना. मी पण गॅप घेतला होता. खूप मोठं वाटायचं मला बापरे माझ्याबरोबर काय म्हणजे मी काय केलं 1 थोडा गॅप घेतला पण ते काहीच नसतं ना. इव्हन 12वी नंतर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटेल की नाही मला मी अजून छान करू शकतो किंवा मला अजून प्रिपेअर करायचंय आणि मी एक्झाम करू शकतो का तुम्ही जरूर गॅप घ्या. फक्त हे की त्या याच्यामध्ये तुम्ही 100% पूर्ण तुमचा फोकस लावून अभ्यास करणं गरजेचं आहे ना. ते जर तुम्ही केलं तर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा पण तुम्हाला रिग्रेट नाही राहणार. ज्या वयात तुम्ही आहात ना 12वी नंतर त्याच्यानंतर पण 1-2 वर्ष तोपर्यंत काही कळत नाही. पण एक सर्टन वय झाल्यानंतर कळतं की अरे मी ते केलं असतं तर चांगलं झालं असतं. असं नको वाटायला. इव्हन पॅरेंट्सला पण वाटतं की आमच्या मुलांना थोडं अजून गायडन्स मिळालं असतं तर अजून चांगलं झालं असतं. हे रिग्रेट नका करू. जेही करायचं असेल पूर्ण सारासार विचार करून तुम्ही ते करू शकता ना. आणि ग्रामीण भाग शहरी भाग काही जास्त फरक पडत नाही. युट्यूबवर सगळं अवेलेबल आहे. युट्यूबचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकता. ठीक आहे. हॅलो. हा मॅडम. हा हॅलो. हॅलो बोला. हा मॅडम माझी एक शंका अशी होती अजून ऑस्टिओपॅथीच्या डिग्रीला मेडिकल फील्डची कुठली डिग्री आवश्यक असते का किंवा डायरेक्ट 12वी नंतर ऑस्टिओपॅथीला मुलं जाऊ शकतात? सर BSc आमच्याकडे 2 प्रोग्राम आहे. एक BSc ऑस्टिओपॅथी एक MSc ऑस्टिओपॅथी. जेव्हा इंडियात पहिल्यांदा चालू झालं ना तेव्हा MSc ऑस्टिओपॅथी चालू झालं. मग MSc कोणाला बनवणार म्हणजे कोणते स्टुडंट मग ते दिलं डॉक्टर्सला. म्हणजे ज्यांनी अनाटॉमी फिजिओलॉजी त्यांनी खूप डिटेल मध्ये अभ्यास केलाय जसं MBBS आयुर्वेदा किंवा डेंटिस्ट मग त्यांना MSc ऑस्टिओपॅथी. मग त्याच्यानंतर मग BSc ऑस्टिओपॅथीचे चालू केलं जे आता 12वी नंतर पण डिरेक्टली BSc ऑस्टिओपॅथीला जॉईन करू शकतात. मग BSc ऑस्टिओपॅथीचा क्रायटेरिया एक तर PCB ग्रुप असायला हवं. दुसरा नीट क्वालिफाय असेल तर त्यांना लगेच घेतलं जातं. नाहीतर मग आमची SSU CET पण होते. शिशु युनिव्हर्सिटी त्यांची स्वतःची CET पण घेते. ती जर स्टुडंटने क्वालिफाय केली तर मग ते घेऊ शकतात. थँक्यू मॅडम. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं नाव अझर शाह. मी येवल्याहून बोलतोय. आणि माझा प्रश्न असा आहे का हे ऑस्टिओपॅथी जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं कुठलं आता एखादं कॉलेज आहे का जिथे ते कोर्सेस चालू आहे किंवा अशा प्रकारे काही त्यांनी स्टार्ट केलेलं आहे? नाही अजून महाराष्ट्रात तरी कोणी अजूनही कॉलेज चालू नाही केलं. हे शिशु युनिव्हर्सिटीनेच केलंय. आता दुसरं आय थिंक राजस्थान जयपूरमध्ये होणार आहे. ते पण ऑस्टिओपॅथी त्यांचं कॉलेज करतायत. तर हळूहळू लोक करायला सुरुवात करतायत ना. पण महाराष्ट्रात काही ठिकाणी ऑस्टिओपॅथ प्रॅक्टिस करतायत म्हणजे ते पेशंट बघतायत. जसं अकोल्याला आहे. नंतर पुणे मुंबईमध्ये आहेत. पुणे मुंबई आहे असं काही काही सांगलीला आहे. असं काही काही ठिकाणी आहे.
मॅडम, सर्वसाधारणतः BSc साठी याचा किती खर्च येतो या अभ्यासक्रमासाठी? ओपन कॅटेगरी मधला असला तर आणि कास्ट असला तरी? सर, तुम्हाला ही सगळी माहिती मी माझी स्लाइड शेअर करते एक ना, तुम्हाला मी तो नंबर इथे दिसेल. हो, हा जो नंबर आहे ना, ओके, हे आमची ऍडमिशन टीमचा नंबर आहे. तुम्हाला जेही माहिती पाहिजे, किती खर्च येईल, कसं काय होतं, एज्युकेशन लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळी जी माहिती आहे ती या नंबरद्वारे तुम्हाला मिळेल. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, हे तुम्हाला सविस्तर माहिती देतील. चला, थँक्यू सो मच मॅडम. हे आमची वेबसाईट पण आहे शिष्य युनिव्हर्सिटीची आणि हे पण आहे, तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सगळ्या माहिती मिळून जाईल. नाही, खूप आनंद वाटला मॅडम का आमच्या महाराष्ट्रातनं अशी काही व्यक्ती आपल्याला लाभली आणि खूप छान प्रकारे तुम्ही काउन्सिलिंग केली. मी फार थोडं उशीर झालो असं मला वाटायला लागलं, कारण की मी मध्येच जरा कामात होतो. नंतर आठवलं का आपलं लेक्चर आहे, आज व्याख्यान आहे, आणि मग अटेंड केलं मी. पण खूप छान वाटलं आणि खूप खूप धन्यवाद आपले सर्वांचे, आयोजकांचेही आणि आपलेही. एक मिनिट एक प्रश्न विचारायचा होता. त्याची प्रोसेस कशी असते? प्रोसेस कशी आहे हॉस्पिटलायझेशन आणि इतर ट्रीटमेंटची? ट्रीटमेंट ओके, ट्रीटमेंट आता ही जी साईट आहे ना सर, indianosteopathy.com आहे ना, तर ही जी साईट आहे, हे जे ऑस्टिओपॅथ्स आहे त्यांनी म्हणजे जसं मी किंवा दुसरे ऑस्टिओपॅथ आम्ही मिळून ही बनवली आहे. ठीक आहे, तुम्हाला कोणत्या शहरात जाऊन तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची तर त्या शहरातल्या ऑस्टिओपॅथची माहिती पण तुम्हाला इथे मिळेल. जसं तुम्ही पुणे सिलेक्ट केलं तर पुण्यामध्ये कोण कोण प्रॅक्टिस करतात त्यांचे डिटेल, त्यांचा नंबर तो तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल. जर तुम्ही मुंबई सिलेक्ट केलं तर मुंबईमध्ये कोण कोण आहेत आणि कुठे कुठे ते प्रॅक्टिस करतात त्यांचा नंबर आहे, तर त्यांच्याशी तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणून मग मी ही पण वेबसाईट याच्यात मेन्शन केली. ही युनिव्हर्सिटीची वेबसाईट आणि ही ऑस्टिओपॅथिक ट्रीटमेंट जर तुम्हाला घ्यायची असेल तर वेगवेगळ्या शहरात जे ऑस्टिओपॅथ्स आहेत त्यांची माहिती तुम्हाला इथे मिळेल. इव्हन तुम्हाला ऑस्टिओपॅथी बद्दल पण माहिती या साईटवर वेबसाईटवर मिळेल. थँक्यू मॅडम. ओके सर. मॅडम, मी शहा सरांना सांगू इच्छितो, जरी आपण लेट जॉईन झालात तरी या व्याख्यानाचं त्या ठिकाणी रेकॉर्डिंग केलेलं आहे. 2 दिवसानंतर पुन्हा आमच्या शाळेची जी YouTube लिंक आहे यावर हे व्याख्यान अपलोड केलं जाईल. जरी आपण उशिरा आला होतात तरी आपण त्यानंतर त्या YouTube चॅनलला भेट देऊन ते व्याख्यान सविस्तर मॅडमचं ऐकू शकाल. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद सर. अजून काही प्रश्न? कोणाची शंका असतील तर आपण व्यक्त करू शकतो. बूम्स म्हणजे काय मॅडम? काय? BUMS बूम्स. BUMS. माझ्या स्लाइड मध्ये होतं BUMS. बॅचलर इन युनानी. बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन. येस येस, युनानी ना, जे जसं MBBS इज बॅचलर इन मेडिसिन and बॅचलर इन सर्जरी, so that is MBBS. BAMS is बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्स. देन BDS इज डेंटिस्ट्री, जे डेंटिस्ट असतात ना त्यांचं बॅचलर ऑफ डेंटिस्ट्री. नंतर BUMS इज बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन. युनानी मेडिसिन काही जे जसं आपलं आयुर्वेद आहे ना, तर तसंच युनानी पण एन्शियंट आहे, पण ते जरा वेगळ्या याचं आहे युनानी मेडिसिन. जसं मालेगावला एक युनानी आहे कॉलेज आहे, तर दॅट इज युनानी मेडिसिन. तसं नॅचरोपॅथी पण आता आहे, बरेच गोष्टी आहेत. हा मॅडम, आता कोरोनाच्या संदर्भात थोडासा याचं काही झाली का, प्रभावी उपयोग झाला का? ओके, सो ऑस्टिओपॅथीचा बघा, कोरोनाच्या याच्यात तर ऑस्टिओपॅथी मी सांगितलं ना, सगळ्या याचे काहीतरी लिमिटेशन्स असतात आणि काही त्याचे ग्रोथ असतात. त्याच्या ऍक्यूट कंडिशन असतात, म्हणजे आता जसं कोविड झाला, कोरोना झाला किंवा काहींना एकदम इन्फेक्शन झालं, तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला मेडिसिन्स खावेच लागतील. म्हणजे त्यावेळेला तुम्ही म्हणाल की माझी बॉडी स्वतः हील करेल असं नाही चालणार ना. तर काही वेळेला मेडिसिन्सची अत्यंत आवश्यकता असते जेव्हा इमर्जन्सी कंडिशन असतात. पण खूप साऱ्या कंडिशन मध्ये मेडिसिन्सची गरज इतकी नसते. म्हणजे मोस्टली ते फक्त सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट तुम्ही घेत असतात, पेन किलर किंवा असं काहीतरी घेत असतात. तर कोविडमध्ये काय, जेव्हा पेशंट कोविड सफर झालेला असतो, म्हणजे जसं
सपोज त्यांचे लंग्स अफेक्ट झालं, त्यांचे सॅच्युरेशन कमी झालंय आणि त्या परिस्थितीत त्यांना जी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट आहे ती त्यांना मस्ट आहे, त्यावेळेला त्यांनी ती घेतली पाहिजे. जेव्हा ते त्यातून बाहेर येतात ना, ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स पण खूप जास्त आहेत ना. ज्यांना कोविड होऊन गेलं त्यांना बऱ्याच लोकांना पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स बरेच होतात. तर त्यांच्यामध्ये ऑस्टिओपॅथीचा खूप जास्त इफेक्ट दिसून आला, जसं त्यांचे लंग्स कपॅसिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा त्यांना जे मसल पेन, बॉडी विकनेस होतो, तर त्याच्यात त्यांना खूप जास्त रिलीफ मिळाला. कारण याच्यामध्ये काय होतं की इथे आता मेडिसिन्सची गरज नाहीये, इथे बॉडीला रिकव्हर करायची गरज आहे. मग ते रिकव्हर करण्यासाठी ऑस्टिओपॅथीने त्यांना खूप हेल्प केला. म्हणजे जे पोस्ट कोविड पेशंट्स ऑस्टिओपॅथी ट्रीटमेंट ज्यांनी घेतला तर त्यांना त्यांचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यातून ते खूप लवकर बरे झाले. थँक्यू मॅडम. थँक्यू. माझी कोणती वेळेसाठी वेळ द्यावाच लागत का? येडपडी का ग थोडीशी तू? हा हा कोणती सिरियल आहे ग? मला काय आठवणार ग तिचं नाव. मला तर वाटतं आता बरेच मॅडमने इथे इतकं सविस्तर सांगितलं की कोणाच्या शंका आता नसाव्यात. कोकंदे मॅडम, हॅलो. हा बोला सर. हा म्हटलं पुढचं नियोजन करा आता. कोकंदे मॅडम. चालेल, ठीक. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक श्री चव्हाण सरांनी करावे ही विनंती करते. आवाज येतोय का? हो येतोय सर, येतोय. अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे मॅडमने. पालकांमध्ये असणारी अनास्था सुद्धा दूर होईल यामुळे, की आपल्या पाल्याला काहीतरी वेगळ्या शाखेकडे नेता येईल. त्यामुळे विविध असणारे प्रश्न त्या मॅडमने आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय धुळे सर, करिअर मार्गदर्शनाचे 8वे पुष्प गुंफणारे आदरणीय सहाय्यक प्राध्यापिका माननीय डॉक्टर प्राजक्ता कडू मॅडम, तसेच सूत्रसंचालक तसेच गुगल मीट लिंकद्वारे पाठवणारी भोये सर, तसेच पाहुण्यांचा परिचय करून देणाऱ्या विद्यालयाचे आदरणीय कोकंदे मॅडम, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेच्या द्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच व्यक्तिमत्व विकास, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन या प्रकारचे विद्यार्थी हिताचे उपक्रम राबवणाऱ्या संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार मॅडम, तसेच उपस्थित झालेले सर्व पालक, विद्यार्थी, तसेच नंतर आपल्याला लेट का होईना जॉईन झालेले येवल्याचे शहा सर यांचे मी विद्यालय परिवारातर्फे आभार मानतो. तसेच सर्व पाहुणे आज गुगल मीट ॲपद्वारे व्याख्यानमालेला उपस्थित झाल्याबद्दल विद्यालय परिवारातर्फे सर्वांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो व माननीय अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. आणि आम्हाला आपल्या संस्थेला आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आपण एक त्या ठिकाणी हक्काचं माणूस ओरिसामध्ये मिळालं आहे याचाही आनंद आहे. पुनश्च तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आणि आता सर्वांनी लेफ्ट व्हा.